पहाटेची वेळ, बारामतीत आकाशावर हलकं धुकं, लँडिंगसाठी खाली येणारं विमान. काही क्षणात नियंत्रण सुटलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली. उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार दादा कायमचे थांबले. बारामती आणि त्यांचं एक नातं होतं. त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे. श्रद्धांजली त्यांना कधी वाहावी लागेल असं मनात कधीच आलं नव्हतं. संजय राऊत यांचं हे वाक्य सारं काही सांगून जातं. कारण महाराष्ट्रासह देशातील ज्या लोकांचं अजितदादांवर प्रेम होतं, त्यांच्यासाठी बारामती हे तीर्थक्षेत्रापेक्षाही कमी नव्हतं. म्हणून दादांना श्रद्धांजलीत आठवावं लागेल असं कुणाच्या ध्यानी मनीही नव्हतं. पण क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं. हा अपघात केवळ दुर्दैवी घटना नाही, हा त्या माणसाच्या आयुष्याचा शेवट आहे, ज्याचं संपूर्ण आयुष्य सत्ता, संघर्ष, निर्णय आणि दबदबा यांच्यात गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात 4 दशकं सलग उपस्थित असलेला हा चेहरा अचानक नाहीसा झाला. अजित पवारांचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर तो फक्त अपघातापासून नाही, तर मुळापासून समजून घ्यावा लागतो. 22 जुलै 1960 अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा. कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्म. वडील अनंतराव पवार यांचं अकाली निधन. लहान वयातच जबाबदाऱ्या खांद्यावर. शिक्षण अर्धवट राहिलं, पण आयुष्याने त्यांना वेगळ्या शाळेत घातलं. शेत, सहकार आणि माणसं. बारामतीत स्थायिक झाल्यावर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. कारण बारामती ही केवळ भौगोलिक जागा नव्हती, ती पुढे त्यांची ओळख, त्यांचं राजकारण आणि त्यांची ताकद बनली. 1982 साल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात निवड आणि तिथूनच अजित पवार नावाचा नेता घडायला सुरुवात झाली. काका शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाव, पण अजित पवार केवळ पवारांचे पवार म्हणून ओळखले जाऊ नयेत यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच वेगळी शैली ठेवली आणि ती शैली म्हणजे कमी बोलणं, जास्त काम. शरद पवारांच्या सानिध्यात अजित पवारांनी राजकारणात पाय रोवण्यास सुरुवात केली. बारामती आणि त्याबरोबर पवार घराणं आणि राष्ट्रवादीला एक पक्की वाट निर्माण करून दिली. याची खरी सुरुवात झाली ती 1991च्या लोकसभा निवडणुकीपासून. दादा पहिल्यांदा बारामतीतून खासदार झाले आणि त्याच वर्षी कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं. वय कमी पण निर्णय ठाम. अधिकारी वर्गात तेव्हा पहिल्यांदा एक नाव चर्चेत आलं. हा मुलगा थांबत नाही. पण खरी ओळख तयार झाली ती विधानसभा निवडणुकीमधून. 1991 पासून सलग 7 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून दादांचा विजय झाला. हा आकडा फक्त निवडणुकीचा नाही, तो विश्वासाचा आहे. बारामतीत रस्ता असो, पाणी असो, शाळा असो, लोक थेट दादांकडे जात. 1999 नंतरच्या काळात अजित पवारांच्या हातात जलसंपदा खातं आलं. महाराष्ट्राच्या राजकारणात हे खातं म्हणजे सत्ता. धरण, कालवे, सिंचन प्रकल्प आणि त्याचबरोबर आरोप, वाद आणि संघर्ष. पण अजित पवार या खात्यातून मागे हटले नाहीत. कृष्णा खोरे, कोकण, विदर्भ, पाणी प्रश्नांवर त्यांनी थेट निर्णय घेतले. 2004 नंतर ग्रामीण विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता ही खाती त्यांच्या हातात आली. ग्राम रस्ते, पाणी योजना, गावागावात पोहोचणारा विकास यावर त्यांचा ठसा उमटला. त्याच काळात प्रशासनावर त्यांचा वचक अधिक घट्ट झाला. फाईल टेबलवर पडून राहिली तर चालणार नाही हे त्यांचं वाक्य अधिकारी वर्गात प्रसिद्ध झालं. मग आलं 2010 साल. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार. अजित पवार उपमुख्यमंत्री. वित्त, नियोजन, ऊर्जा ही खाती त्यांच्या हातात. हा काळ त्यांच्या राजकीय ताकदीचा कळस होता. अर्थसंकल्प, योजनांची आखणी, खर्चावर नियंत्रण या सगळ्यावर दादांची पकड होती. किंबहुना ते फक्त राजकारणी राहिले नाहीत, ते व्यवस्थापक झाले. 2012-14 दरम्यानच्या काळात त्यांच्या सरकारवर आरोप झाले. राजकीय तणाव निर्माण झाला, पण अजित पवार सत्तेत कायम राहिले. 2014 नंतर ते विरोधात गेले, पण त्यांचा प्रभाव कमी झाला नाही. बारामतीतून पुन्हा विजय त्यांनी मिळवला. या सगळ्यात महत्त्वाची ठरतात मागची वर्ष. 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी. 3 दिवसांचा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात नाट्यमय अध्याय. सरकार कोसळलं, पण अजित पवार चर्चेत राहिले. 2022 मध्ये ते महाविकास आघाडी सरकारमध्ये विरोधी पक्षनेते झाले आणि मग 2023 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट होऊन त्यांनी आपल्या काकांपासून वेगळी चूल मांडली. हा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वादग्रस्त ठरला.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन पुन्हा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. समर्थक नाराज, विरोधक आक्रमक, पण अजित पवार ठाम, असं त्यावेळेचं चित्र होतं. निवडणूक आयोगाचा निर्णय, पक्षांचं नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळालं आणि सत्तेचा पट पुन्हा बदलला. या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे एक वेगळे अजित पवार होते. पहाटे उठणारे, खेळांची आवड असणारे, कबड्डी, खो खो, सहकार संस्थेमध्ये सक्रिय, शिक्षण संस्था, क्रीडा संघटना, सहकारी साखर कारखाने, अनेक ठिकाणी त्यांचा प्रभाव होता. आणि मग आला तो दिवस, 28 जानेवारी 2026. बारामतीत प्रचारासाठी येत असताना खराब हवामान, तांत्रिक बिघाड, लँडिंग दरम्यान अपघात. काही क्षणात सगळं संपलं. विमान आगीत भस्मसात झालं. अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला. आज चौकशी सुरू आहे, कारणं शोधली जात आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, महाराष्ट्राने आज एक कठोर, प्रभावी आणि वेगवान नेता गमावलाय. आता कुठे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होण्याच्या तयारीत होती. जे राष्ट्रवादीचे 2 गट विधानसभा, लोकसभा, सहकार सगळ्या निवडणुका विरोधात लढले, त्यांनी महानगरपालिका एकत्रित लढल्या. कुठे यश मिळालं, कुठे अपयश आलं, पण हे संकेत होते राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे. दादा हे सगळं अर्ध्यावर सोडून गेले. बारामतीत जन्मलेला, बारामतीत घडलेला आणि अखेर बारामतीतच संपलेला हा प्रवास योगायोग वाटतो, पण तो आज इतिहास आहे. आणि हे सांगताना अंतःकरण जड होत आहे. तो दबदबा, तो वेग, ती निर्णय क्षमता कोण घेऊन येणार? आणि अजित पवारांनंतर महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर जाणार? उत्तर आज नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे, ही कथा संपलेली नाही, हा शेवट नाही. अजित पवार कायम त्यांच्या दूरदृष्टीतून आपल्यात असतील. त्याचं काय, महाराष्ट्राकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.